आणि त्या ज्याच्या काय रमल्या गेलेल्या सर्वांना शुभेच्छा. आपण सर्व माझ्या माहितीप्रमाणे जमलेले सर्व या ठिकाणी सर्व शून्य समाज बांधव आहे आणि आम्ही जे काय बोलणार ते सगळं तुम्हाला माहिती, बरोबर काय. तर खरं जर विचार आपण केला तर संघटन हे मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, कारण संघटनेची शक्ती आहे. आम्ही आता गोरेगाव जरांनी सांगितलं की आपण ज्या नेत्याचं काम करतो त्याची त्या दिवशी बरी नव्हती. आम्ही 4-5 जण त्यांच्याकडे गेलो. आई साहेब काहीतरी त्याच्या डोळ्याला चष्मा लागला होता, त्यांनी पाणी आणून दिले, घरावर बसले, डॉक्टर वगैरे काय तुम्ही नव्हते. तर माने साहेबांनी स्वतः चहा बनवून आम्हाला पाडला. किचनमध्ये गेले आणि त्यांनी स्वतः चहा बनवून आल्याने पाडला. म्हणजे विचार करा, अशा नेत्याचं आम्ही काम करतो, बरोबर काय. म्हणजे आपण ह्या विचार करा की असा कुठला नेता आहे का कोणता नाशिकचा का कोणता आणि कुठल्या गावचा जो आहे नाही, बरोबर का नाही. तर हे लक्षात घ्या. तर मला तर फार वाईट वाटलं, पण ठीक आहे म्हणलं साहेब तुम्ही काय द्यायची काय आवश्यकता नाही. पण पाणी धावला टमा एवढे सगळे मला बघायला आले तर त्यांनी किचनमधून चहा म्हणून आल्यानंतर कळलं आम्हाला की साहेबांनी चहा म्हणून द्या. तर अशा तुम्ही आणि आपण सर्व अशा नेत्याचं काम करत आहोत. तर आपण अशा नेत्यांचे हात बळकट केले पाहिजे. कोण कुठल्या पक्षात काम करतो, कोण काय करतो, काही घेणं गेलं नाही. मी फक्त चर्मकार आहे आणि चर्मकार समाजाचे माझे नेते मानेसाहेब, कदम साहेब, आम्ही सगळं आपण सर्वजण आहोत, आहे की नाही, बरोबर का नाही. तर या संघटनेत काम करत असताना हे संघटन फक्त केवळ फुले, शाहू, आंबेडकर, रविदास या महापुरुषांच्या विचारावर काम करतं. आणि जे संघटन महापुरुषांच्या विचारावर काम करतं ते संघटन फार खतरनाक असतं. कारण ही तुमच्या मनामधली आग, तुमच्या मनामधली ज्वाला ही एवढी मोठी असते. माणसं किती कमी असतो माणसाला देणं घेणं नाही, आहे की नाही, बरोबर का नाही. परंतु तरी सुद्धा आपल्यासोबत माणसं गरजेचे, बरोबर. लोक म्हणतात डोक्यावर बसतात, आहे की नाही. अरे माने साहेबांच्या पाठीमागे 1 लाख लोक आहेत. तर त्या ठिकाणी माने साहेबांचा मान सन्मान होतो. माने साहेबांना कदाचित आपला नेता म्हणून विधान परिषद घेतलंय आणि जर आपला नेता जर विधान परिषदेवर गेला तर आपली ताकद मोठी होईल, बरोबर का नाही. तुला जर मला मंदिरात जायचं असेल तर माने साहेब फोन आहे त्याला पटकन थोडा मला 5ची गरज ते पटकन मंदिरात जायचं मिळेल, बरोबर का नाही. पण माझा नेता, बरोबर का नाही. तर त्यासाठी जिल्हाध्यक्ष, वार्डाध्यक्ष, आता मुलुंडमध्ये थोडी खंत सांगतो. 14 फेब्रुवारीला आम्ही मोठा मोर्चा काढला. गोरेगाव वगैरे होते, रावण गायकवाड जे आले, बरेचसे लोक आले होते. चर्मकार समाजवादाचा प्रश्न होता. 200 लोक कार्यक्रमाला आले, 200. आणि एकदम माझी मोर्चा महानगरपालिकेवर काढला. मग जेव्हा चर्मकार अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा सगळे एकत्र येतात. आणि आता मिटिंगला मी सगळ्याला फोन केला, एकदम म्हणतो साहेब मेरे घर पे वो थोडा मेहमान आहे आजच्या एकदम काय म्हणतो साहेब मी पूजेला बसतो 1 तास लागेल. म्हटलं बरोबर. त्यानंतर एकदम काय म्हणतो मुलगा म्हणतो अरे पप्पा तो बाथरूम में गए. अरे बहुत अच्छी बात आहे, बरोबर. मी तुम्हाला खरं सांगितलं. आणि एका जणाला फोन केला त्याने तर फोनच उचलला नाही. एक जण फक्त या ठिकाणी यशवाजी आमचे आहेत, हा मनुष्यही गटे काम करतो पण ग्रॅज्युएट आहे. तर त्याला माझे ग्रॅज्युएट माझा पगार भेटतो, गटे काम करायला चांगला पैसा भेटतो, बरोबर. तर सांगा तात्पर्य जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा निधी दिसतात आणि गरज संपल्याची निधी तुम्हाला दिसत नाही. तर असं काही करू नका, बरोबर का नाही. या सरांनी आता सांगितलं बावड्या साहेबांनी काय होतं का की तुम्ही तुमच्या विचाराला वेडे म्हणून झालं पाहिजे. आणि विचाराने जोपर्यंत तुम्ही वेडे होणार नाही, ध्येयाला वेडे होणार नाही. बुद्धांनी सांगितलंय जर मृत्यू हा अंतिम सत्य आहे तर मला सांगा माझा आजोबा मेला, वडील मेले, सगळं काय भरपूर काही नाते माझे मेले, तुम्ही काय घेऊन काय इथून काय गेले, सगळ्यांनी इथंच सोडलं. मग आम्ही पण मारणार आहे, माणसासाठी जाणार आहे, कदम सगळे आणार. मग चांगलं काम करून आपण काय जाऊ, बरोबर का नाही. वाईट काम किंवा समजा मला जर असं काय करतात नाही असं काही नसतं. करण्यासारखं आपल्याकडं समाजामध्ये भरपूर काय आहेत. आपल्याकडं एवढ्या अडचणी आहेत, एवढ्या असंख्य अडचणी आहेत ते मी काय सांगत नाही आहे, बरोबर काय. तर आपण सर्वजण या ठिकाणी आला सगळ्यांनी एकच विचार घ्या की आपण गेल्याच्या नंतर आपल्या वार्डामध्ये आपलं काम कसं होईल. आता मुलुंडची आमची टीम तयार आहे, फक्त ते आज आली नसेल त्याच्याबद्दल मी खर्च व्यक्त करतो. परंतु मी तासभर जरी फिरलो तर 200 माणसं जमा करतो. मुलुंड तासभर जरी फिरलो आणि जाणे काय जल्दी उतरावा जेवढा असा इशारा केला ना उतराव तरी लोक एकत्र करतात. पण ते मुलींच्या बाहेर पडत नाही. हे पण थोडंसं दुःख वाटतं, बरोबर का नाही. अरे आमच्या जयस्वालजीला जर अडचण आली तर आम्ही सगळ्यांनी धावून गेलं पाहिजे. अरे वो बहुत लंबा राहते असं काही नाही. आपल्या मनामध्ये प्रेम आस्था असेल. आता गोरेगाव सांगितलं कुठं बुलढाणा, कुठं जालना, कुठं लातूर, माने साहेबांना काय करायचं पण नाही. आमचा नेता फिरतो म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. तर जास्त काही वेळ घेणार नाही, थोडं 1 मिनिटं सांगतो आणि परत जागेवर बसतो कारण वेळ जास्त नाही आहे. तर गुढीपाडव्याविषयी मला जर थोडंसं बोलावं वाटतं. जरा गुढीचा ठिकाणी दिलं, गुढीपाडवा पण दिला, राष्ट्रीय दिला आहे की. तर आजचा जो गुढीपाडवा जो खरा आहे तर कालच्या तारखेला आमच्या राजाला
चक्रवर्ती राजाला, संभाजी महाराजांना, की ज्यांनी जेवढ्या लढाया केल्या, एक पण लढाई केली ते हरले नाही. त्यांची तलवार जेवढी मोठी होती ती तलवार कदाचित मला दोन्ही हाताने पण उचलणार नाही. मग असा हा आमचा राजा आज या ठिकाणावरून गेला. मारलं, कुणी धरून दिलं, कुठल्या शिर्केने दिलं, काय दिलं, तो भाग फार वेगळा आहे. परंतु आमच्या राजाचा इतक्या व्यवस्थेने कत्तल केली, आमच्या राजाला इतक्या व्यवस्थेने मारून टाकलं. आमच्या राजाचे तुकडे तुकडे करून त्या नदीमध्ये वाहिले आणि सांगितलं गेलं, जर ते तुकडे एकत्र करून जर त्याचा अंतिम संस्कार केला तर तुम्हाला पण तीन वेळ येईल. हे कदाचित सांगण्याचं धाडस आमच्या लोकांमध्ये नाही. परंतु आम्ही परशुराम इंगोलेसारखी माणसं, अनेक माणसं, आम्ही कोणाला घाबरत नाही. कारण ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या समाजात माझा जन्म झाला, त्या समाजाचं मी ढोर म्हणून, सांबार म्हणून सर्टिफिकेट घेतलं, त्या सर्टिफिकेटवर मी मोठा झालो, सगळ्या सवलती मिळाल्या. तर हे सगळं माझ्या बाबासाहेबांमुळे झालं. आणि जर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, पहिली जयंती बाबासाहेबांची, रविदासांची जयंती बाबासाहेबांनी साजरी केली. तुम्हाला बाबासाहेब कळाले, संभाजीराजे कळाले, शिवाजी महाराज कळाले, हा इतिहास कळाला असेल. मग जर आमचा इतिहास जर आम्हाला माहिती नसेल, आमचा इतिहास जर माहिती असून जर आम्ही जर शांत बसत असू तर कदाचित आमच्या अंगामध्ये रक्तच नाही असं मला वाटतं. जास्त वेळ काय आम्ही घेणार नाही. आणि संभाजीराजांचा बदला बाबासाहेबांनी महाड चौदार तळ्यामध्ये त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं आणि चौदार म्हणून त्या बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एकाच, त्याचा काय भरपूर काही मी वेळ घेणार नाही, कारण तुम्ही नेते बोलणार आहे तर जास्त काही वेळ घेणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र.